पासून तुमच्या मतदारसंघात जे आहे ते विविध प्रकारची चर्चा होती. नेमकं कारण काय होतं आणि तुम्ही नॉट रिचेबल असल्याची देखील चर्चा झाली होती. आपल्याला सर्वांना माहिती आहे, काल मी पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे. मला 8 दिवसापासून माझी तब्येत खराब होती. माझ्या नाकाची सर्जरी झाल्यामुळं माझा फोन 2 दिवसापासून बंद होता. त्यामुळं आपल्या माध्यमातूनच जे विविध वाहिन्या असतील, यूट्यूब असेल, पत्रकार तुमचे पेपरमधून असेल, मी नॉट रिचेबल अशी बातम्या आल्या, पण ते बातम्या पूर्ण चुकीच्या आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि माझ्यावर माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व प्रमुख नेत्यांचा विश्वास आहे आणि मी त्यांच्या विश्वासावर आणि त्यांच्या मार्गदर्शनाने काम करतो. भाऊ, कर्जतमध्ये सर्वात कडवी लढत आहे ती तुम्ही दिलेली आहे. नगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये असेल, तुम्ही शिवसेनेला अडवलात, थोडक्यात थोरवेनं अडवलेला आहात. त्यानंतर जिल्ह्यात एकत्र बसण्याची वेळ आली. काय भावना आहेत? आमच्या मतदारसंघात कडवी लढत म्हणण्यापेक्षा वन साईड आम्ही लढत दिली आहे. वन साईड आम्ही सर्वच्या साई जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आम्ही निवडून आणलेले आहेत आणि आम्ही आमच्या पक्षाचं काम करतोय. कोण कोणाचं काम करत ते मला माहिती नाही आणि जेव्हा आम्हाला वरून आदेश येईल, आदरणीय तटकरे साहेब असतील, सुनीताताई आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांचे जेव्हा आदेश येईल त्या आदेशाचं आम्ही पालन करू. नाही, शिवसेनेच्या विरोधात लढत असताना पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेसोबत बसावं लागतंय. आम्हाला जेव्हा आमच्या पक्षप्रमुखांचा आदेश येईल त्या आदेशाचं आम्ही पालन करू. भाऊ, तुम्ही 2029ला विधानसभा लढवणार असं स्पष्ट केलं कालच्या पत्रकार. 2024ला सुद्धा मी विधानसभेची निवडणूक लढवले आणि 2029 सुद्धा कोणत्या पक्षातून आता लढवणार? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षातून लढवले. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा पक्षातून लढवलं. पुन्हा संघर्ष उद्भवेल त्याचं काय? त्याला सामोरे जाऊ.